इव्हनिंग आणि आज आपण ॲज युजल इव्हनिंगला व्लॉग स्टार्ट करतोय आणि मी बनवतीये कॉफी. तर ॲक्च्युली आमच्याकडे ना पहिले कॉफी मशीन होती, ती आमच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये खराब झाली. मग आमच्याकडे हे होतं आपलं पाणी गरम करायची केटली, ती माहित नाही यार ती ठेवले खराब झाली. रखे खराब होगी. और मेरा सेकेंड टेक है ये वीडियो बनाने का, इसलिए मेरा एनर्जी बहुत लो है कारण मी विसरून गेली की मला मराठीमध्ये ब्लॉग करायचंय. तसं तर आय एम नॉट डुईंग इट प्रॉपर मराठी, बट जैसा चल रहा है वैसा चल रहा है. तर आजचा दिवस खूपच हेडेकवाला दिवस जाणार आहे कारण अमोल उद्या जाणार है. मैं अकेले कैसे रहूंगी, मेरे को सही में बड़ा डाउट सा हो रहा है. बहुत ठंडी है इसलिए मैंने पहन लिया है जैकेट. ये पफर जैकेट सही रहते हैं यार, थोड़े से गर्म वाले रहते हैं, मेरे को सही लगते हैं. और ये भी थोड़ी देर के लिए, क्योंकि जैसे ही मैं घर के काम करूंगी मैं उतार दूंगी जैकेट्स, क्योंकि जैकेट पहन के मैं घर के काम नहीं कर सकती. ये देखो मशीन चल रही है ऐसी कचर 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 कचर. तो आता मी पिते कॉफी आणि घरातल्या कामाला लागते. मग मला अमोलला पुऱ्या वगैरे पण बनवून द्यायच्या आहेत, तर ते पण सगळं मी करेल थोड्या वेळानंतर. अमोल तसाही तुम्हाला काही ब्लॉग मध्ये दिसत नाही, पण उद्यापासून दिसणारच नाही. है ही नहीं, वो एलिमिनेट हो गया है वो मेरे बिग बॉस के घर से. फिर उसका वाइल्ड कार्ड एंट्री होगा. बकवास. आप लोगों ने पुष्पा देखी है क्या? थप्पड़ पड़ते हो, मैं वही गाना सुन रही हूँ, थप्पड़ पड़ते हो थप्पड़. मैंने पुष्पा नहीं देखी, मैं इंटरेस्टेड भी नहीं हूँ पुष्पा देखने में. आप लोग हो तो मुझे बताना, आप लोगों ने पुष्पा देखी तो मुझे बताना. मैं तो ना अल्लू अर्जुन की फैन हूँ, ना मैं पुष्पा की फैन हूँ, ना मैं पुष्पा 2 की फैन हूँ. मैंने नहीं देखा, मैं नहीं देखने वाली ना भाई ना. तो देखते रहो व्लॉग. पुष्पा नहीं देखी पर मेरा व्लॉग देखो. व्लॉग फर्स्ट थिंग फर्स्ट आपण फर्स्ट थिंग फर्स्ट जे आपण अमोलसाठी बनवलं आहे ते आहे शेंगदाण्याची चटणी. ॲक्च्युली मी पहिले याच्यात कुटण्याचा प्रयत्न केला, बट इट वॉज फेल. तर मग मेरे को ऑप्शन नहीं लगा, मैंने मिक्सर में से निकाल दिया, कारण मला आता अमोलला पुऱ्या पण बनवायच्या आहेत. माझा नवरा पिकनिकला चाललाय की एक्झामला मला कळत नाहीये, बट नाउ आय एम डुईंग दिस फॉर हिम. लकी मॅन. तर आता हे करूत, पुऱ्या बनवूत, मग आपण तुम्हाला भेटू. आणि हे आमचं जेवण आहे, भुर्जी आणि पराठे. आणि हे आज असंच जेवतोय कारण मला खूप काम आहे त्याच्यानंतर. म्हटलं पट्टपट्ट खाव, भांडे घासाव, पुऱ्या करावं अमोलच्या उद्याच्या, आणि उद्या लवकर उठायचं आहे. तर हे खाऊन भेटते मग तुम्हाला. ओके गाईज, तर मी कपडे चेंज केले कारण मी पूर्ण भिजली होती भांडे घासून, कारण मला आज खूप भांडे होते. तर इथे तुम्ही बघू शकता पुरी आर रेडी. पुऱ्या रेडी आहेत. या मी अजून करत होती, भरपूर कणिक भिजवलं मी, पण मला अमोलनी करू दिलं नाही. अमोल म्हणला मी खाणार नाही जास्त, तर राहू दे. मे बी प्रशांत पण खाणार नाही. इथे सुद्धा मला आज भांडे ठेवावं लागले कारण एवढे भांडे आज आपल्याकडे आहेत. लिटरली इतके भांडे आहेत बघा. कप्स इथे धुतलेत, हे भांडे इथे धुतलेत, आणि चिकन धुतोय अमोल, कारण कोकोचं चिकन पण आणून दिलं त्या भैयानी आम्हाला, कारण 4 दिवस अमोल नाही आहे. तो कोकोचं चिकन पण आणलंय. मी थकली म्हणून अमोल म्हटला जाऊ दे मी धुवून भरून ठेवतो, याच्यात भरून ठेवतो, आम्ही फ्रीज करून ठेवतो. आणि बाबूराव तिथे आहेत, फुल दमली आहेत मी. खूप दिवसांतर झालं असेल, रात्रीचे 11:30 वाजलेत. बर्तनों ने मार डाला, खाना खाया है, काम किए हैं सारे, फिर भी मैं और पूड़ियाँ बना सकती हूँ. मतलब अगर कल सुबह भी अमन मुझे बोले तो मैंने आटा रखा हुआ है, तो मैं कल सुबह पूड़ियाँ बना सकती हूँ. बट इट्स हिज चॉईस. इफ यू वॉन्ट आय विल, इफ यू डोंट वॉन्ट आय वोंट. पण तरी उद्या सकाळी उठून मला काही ना काही ते बनवावंच लागेल. जर पॉसिबल झालं तर आय ब्लॉग, नाही पॉसिबल झालं तर शाम में और या दोपहर में ब्लॉग स्टार्ट करूंगी. But that's it for this video, guys. I hope you are liking it. So like, share, subscribe, comment. Tada, bye bye. Good night.